नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज. रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. येत्या बुधवारपासून होणार प्रारंभ. 20 दिवस चालणार यात्रा. दिनांक 21 लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. 20 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने गेल्या 71 वर्षापासून महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 72वा यात्रा महोत्सव पार पडणार आहे. या यात्रा महोत्सवाचे आकर्षण केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यासह लगतच्या असलेल्या कर्नाटक राज्यातील काही भागातही आहे. त्यामुळे हा यात्रा महोत्सव आता भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे. या यात्रा महोत्सवासाठी आवश्यक असणारी तयारी जय्यत प्रमाणात सुरू झाली असून याची देखरेख देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त करीत आहे. यात्रा महोत्सवादरम्यान भाविकांना आणि महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंना अधिकाधिक सुविधा देण्याचा मानस यावर्षी प्रशासकासह विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर प्रशासनानेही आवश्यक असणारे सर्व सहकार्य देऊ केलेले असून पोलीस प्रशासनाने यात्रा महोत्सवादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीपासून या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ होणार असून या यात्रेचा 17 मार्च रोजी समारोप होणार आहे. तब्बल 20 दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात्रा महोत्सवात अडथळा विना पार पाडण्यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. श्री सिद्धेश्वर रत्नेश्वराचे दर्शन भाविकांना विना अडथळा व जलद गतीने मिळावे याकरिता बॅरिकेडिंग करण्यात येत असून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता मंडपाचीही सोय करण्यात आली आहे. यासह यात्रा महोत्सव पार पडत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात CCTV कॅमेरे बसविण्यात आले असून यामुळे यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षताही घेण्यात येत आहे. यात्रा महोत्सवात मनोरंजनासह विविध रहाट पाळणे, मौत का कुवा, ब्रेक डान्स यासह लहान मुलांना आकर्षित असणारे लहान पाळण्याचाही समावेश करण्यात आला आहे. या यात्रा महोत्सवात भाविकासह यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थानच्या प्रशासकासह विश्वस्तांनी केलं आहे. रत्नापूर न्यूज, लातूर.